विनायकराव, विनायकराव, अहो काय झालं का एकदम तुम्हाला? तुम्ही असं काय बोललात पाहुण्यांना? हा माणूस कोणाच्याही पाहुणचाराच्या लायकीचा नाहीये. पाणगुळ आहे, पाणगुळ. लोकांचं रक्त पिणार. हे पहा, आज आपण त्यांना पाहुणे म्हणून इथे बोलवले ना. पाहुणे? कसले पाहुणे? मला नाही जमणार. हा जो कारनामे करतो ना, त्याच्या विरोधात कोर्टात आम्ही लढायचं आणि आता त्याच्या सोबत बसून पंक्ती सोडायच्या. वहिनी, मी नंतर येतो. आपण नंतर बोलूया. नाही पण विनायकराव, तुम्ही थोडा धीर धरला तरी लढाईची धार कमी नाही होणार. वहिनी, तुम्हाला माहित नाही म्हणून त्या माणसाच्या अप्पलपोटेपणामुळे किती जणांचं नुकसान झालंय हे जर तुम्हाला कळलं ना, तर तुम्ही सुद्धा त्याला थारा देणार नाही. मला माहिती आहे माझ्यामुळे पार्टीचा रसभंग झाला. नाही हो, पार्टी नाही, पण आपणच त्यांना बोलवलं ना. सॉरी. का हसलात का? नाही, सॉरी म्हणण्याचा सोपस्कार तुम्हाला कसा काय जमला म्हणून. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. नाही, नको, चहा नको. तुम्ही गायत्री माणसांना का नाही बरोबर आणलं? मासाहेब 2 दिवस वाट पाहत आहेत त्यांची. नाही, मी परस्पर बाहेरूनच आलो. मला तुमच्याशीच बोलायचं होतं. वहिनी, सागरला काय झालंय? म्हणजे? नाही, मी त्याची घुसमट झाल्यासारखी वाटते. कशावरून? म्हणजे त्याच्या वागण्यावरून. त्याला कळत नाही कुठे वळायचंय, कोणाशी काय बोलायचं. कदाचित आपण घराबाहेर काय केलंय हे तो सांगू शकत नसेल ना, म्हणून. नाही, असेल, तसंही असेल, पण तो तुम्हाला खूप अटॅच्ड आहे म्हणून मी बोललो. प्लीज वहिनी, तुम्ही त्याला इग्नोर करू नका, नाही तर तो भरकटेल. पण विनायकराव, तुम्हाला माहिती आहे त्याला घरातून कसलंच प्रेशर नाहीये. नाही, मला मान्य आहे घरून कसलंही प्रेशर नाही, पण त्याला कसलं तरी प्रेशर आहे. आता स्वतः चुका करायच्या आणि त्याच्या दबावाखाली वावरायचं, कुणालाच काही सांगायचं नाही. विनायकराव, तुम्हाला माहिती आहे का, मी असंख्य वेळा त्याला विचारलं, पण तो काही बोलायलाच तयार नाहीये. त्याच्या बोलण्यातून एक कळलं की त्याच्या हातून कसली तरी चूक झाली असावी, पण ती चूक कशी सुधारावी हे त्याला कळत नाही. अहो, पण चूक काय आहे हे कळल्याशिवाय आपण कसं सांगणार ती कशी सुधारायची ते? हो, ही कोंडी फोडण्याचा मीही प्रयत्न केला. मी त्याच्याशी खूप बोललो, त्याला बोलता करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही बोलला नाही. हो, कारण त्याला भीती वाटत असेल. तो तुमच्याकडे काही बोलला आणि तुम्ही आम्हाला सांगितलं तर? तुम्ही रागावलात त्याच्यावर? विनायकराव, त्याच्यावर कशी रागवू? पण खरं सांगू का, त्याच्यातला हा बदल जर त्याच्या मनातल्या अपराधी भावनेमुळे आला असेल ना, आणि जर या स्थितीत मी त्याला माफ केलं तर तो पुन्हा नवीन गुन्हे करायला मोकळा. वहिनी, मला फक्त एवढंच म्हणायचं की ही घुसमट जो गेली नाही ना, तर तो भरकटेल. विनायकराव, प्रत्येकाच्या नशिबाचे भोग असतात. माझ्या मातृत्वाला मिळालेले भोग येथे मला ते भोगायलाच पाहिजेत ना. तुम्ही माना भेटा, मी तोपर्यंत जेवणाची तयारी करते. नाही, नको, मी निघेन म्हणतोय. मी तुम्हाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या पाहुण्यांवर दया करा प्लीज, मला जाऊ द्या, मी जेवायला नंतर येईन. अहो, असं काय करता, माना तरी भेटून जा. नाही, तुम्ही त्यांना सांगा, मी निघतो.
भाऊसाहेब तुमचं जेवण आणू का? नको नको, पाहुण्यांचं झालं? नाही, ते अजून बोलतात. रखमा, त्या मुलीला पाहिलंस का ग? नाही बा, राकेश बाबांच्या खोलीत गेल्यात ते त्यांच्याबरोबर. एकट्याच? नाही, तिची धाकली बहन आहेत की सांगते. नाचण्याला बघायची घाई झाली होय. कसं बघता बघता वंशाचं झाड फोफावत जातं नाही. सागर अगदी त्यांच्या आजोबांवर गेलेत, रूपाने आणि गुणाने देखील. होय तर सागर बाबा रागवले की अगदी तात्या साहेबांची आठवण होती बघा. म्हणजे नेहमीच की. नाही हा, आताच्या सागर बाबांना रागवलेलं बघितलं नाही आम्ही. खरंय, बरेच शांत झालेत आजकाल. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का वादळानंतरची आहे हे काही कळायला मार्ग नाही. रखमा, शालिनी एकट्याच खाली काम करतायत. नाही, इनाकरावांशी गप्पा मारतायत की त्या. गायत्री पण आल्यात? नाही, अजून राग गेला नाही पोरीचा. आता इनायकराव येतील ना तेव्हा तेसनी विचारा, आईवर असं कुणी रागवतंय व्हय? विचार. आणि रखमा, शालिनी एकट्याच काम करतायत. व्हय. आता तू जाऊन जरा मदत कर बरं त्यांना. बरं बरं. आम्हाला काही लागलं ना तर आम्ही सांगू. बरं. एक्सक्यूज मी, ती मी छान डिश बनवतो ना, ती बनवलेली आहे. येता का खायला? मी 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 येणार. मी खायला जाते, तुमचं बोलून झालं की या. बाय. गिटार वाजवणं तुझी हॉबी आहे? हां, म्हणजे सहजच. म्हणजे तू शिकलायस की असंच? नाही, शिकलो नाही आहे मी स्वतःच. ओह ग्रेट. तू स्वतःला कसा जज करशील? आय मीन, आर यू अ डिफिकल्ट पर्सन और? ते आता मीच कसं सांगू. मला वाटतं ते तू घरातल्या इतर माणसांना विचारावंस. विनी नाही आहे घरी आज? नाही, ती काहीतरी असाइनमेंटसाठी बाहेर गेली. आणि तुझा चुलत भाऊ, त्याचं? सागर. हां, तो असेल, घरातच असेल. सागर जरी चुलत भाऊ असला ना माझा, तरी ही इज मोर दॅन दॅट टू मी. म्हणजे खरं तर तो मला माझ्या सख्या भावासारखाच आहे. एक्सक्यूज मी. अरे सागर, ये ना. राकेश, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. 1 मिनिट येतोस? आलोच.
काय रे सागर? अरे काय ऐकतोय मी? काय? काय? अरे कोण आहे ती मुलगी? आणि ती मेघना काकू बरोबर ती बाई होती, ती तुझी सासू आहे म्हणे? हो हो. हो सागर, ही ज्योती. मगाशी तू बोललास ती मामाची मैत्रीण निकिता आंटी, माझी होणारी सासू. तुला काही कळतंय का तू काय बोलतोस ते? अरे कालपर्यंत मुक्ताच्या मागे वेड्यासारखा धावत होतास तू, आणि आज एका दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न पक्क केलंय. सागर एक मिनिट, यापुढे मुक्ताबद्दल मला एक शब्द देखील ऐकायचा नाही. सागर, माझ्या भूतकाळात किती काळ जगणार आहे मी माझा स्वतःचा काहीच विचार करू नको का? आणि तुला फक्त माझी चूक दिसते. मुक्ता माझ्याशी कशी वागली ते नाही दिसत आहे तुला? अरे वेड्या, तुला नाही कळत आहे ती तुझ्याशी असं का वागते? का असं वागली सांग ना मला. अरे मला त्याचंच तर उत्तर हवंय सागर, बोल ना. नाहीये ना उत्तर? कारण तिला शॉक बसलाय म्हणून. शॉक बसलाय? हा, फक्त माझ्याशी असं वागताना शॉक बसलाय, बाकी सगळ्या दुनियेशी नीट वागते ती. हा, आणि सागर, मला विसरून जा असा निरोप तिने मला पाठवला होता, मी नाही. पण तू घाई का करतोय? थांब ना थोडे दिवस. हे सागर, जाऊ दे ना, नको इतका विचार करू. माझी काळजी करू नको. आय एम परफेक्टली ऑल राईट. ओके, चला आज चला आणि ज्योतीला बोल. कमा चल. तर आता हे ठरलं, राकेश आणि ज्योतीला आपण एकत्र बांधायचे. येस. चला निघूया आता. बाय आंटी. बाय बेटा. अगं आंटी नको म्हणू ग, मम्मी म्हण. नक्की राहू दे ग बच्चा, तुला जे पाहिजे ते म्हण मला. वहिनी, बाकी जेवणाचा ब्रेक फर्स्ट क्लास झाला होता. तुम्हाला सगळ्यांना आवडलं ना, ह्याच्यातच आलं. चलो चला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हो हो. गुड नाईट बेटा. बाय. किती गोड मुलगी आहे ना. मस्त झाला ना डिनर. जेवण पण काय फर्स्ट क्लास झालं होतं. तुमच्या वहिनींनी केलं होतं ना. म्हणजे काय? काय हो, अरुण काय म्हणत होते तुम्हाला? तुला खरं सांगू का, त्यांना ना ताटाच्या पलीकडचं काही दिसतच नाही असं मला वाटतं. नक्की पण मला हेच म्हणत होती. काय? ती म्हणे समजा अरुण जेवताना यम आला तर ते यमाला पण सांगतील थांब बाबा थोडं जेवतो आणि मग निघतो. त्या तिघी म्हणे जाम चिडवतात त्यांना की स्वर्गात इकडच्या पेक्षा जास्त चांगलं जेवण मिळतं. अरे पण त्यांना माहित नाही का की त्यांना नरकातच जावं लागणार आहे. दिवाकर, इट्स नॉट फनी. हा, जस्ट जोकिंग यार. काहीतरी आपलं काही म्हण. विनायकराव यायला नको होते आज. हो ग, मला पण भयंकर ऑकवर्ड झालं. म्हणजे त्यांच्या नजरेला नजरच मिळवत नव्हती मला. नाहीतर काय. मला सांग, म्हणजे आपल्या पाहुण्यांचा अपमान करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? किती ब्लंटली बोलत होते ते. तर काय. दिवाकर, मी तुम्हाला सांगते, ही गोष्ट लगेचच मानच्या कानावर गेली पाहिजे. उद्या परत काहीतरी असं व्हायचं आणि मग आपल्याला. हो ग बाई मेघना, ही गोष्ट मी माच्या कानावरती घालतो. ओके, गुड.
हॅलो. हॅलो, मुक्ता आहे? झोपली आहे. कोण बोलतंय? हॅलो. उशीर हा आम्ही केव्हाची वाट पाहतो इथे. कशाला उशीर मा? आता असं काय करताय? अहो नाचुनेला दाखवायला आणताय ना आम्हाला. जा 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 लवकर राकेश आणि त्यांना घेऊन या बरं इथे. आम्ही म्हटलं जेवण काय आम्ही नंतर जेवू. तुम्ही कधी याल याची खात्री नव्हती ना, म्हणून म्हटलं आधी सोनमुख पाहूया, गिफ्ट देऊया आणि मगच जेवूया. तुमची झाली ना जेवण? हां मा, म्हणजे जेवण झालीत आणि आता बाकीच्या विषयावर नंतर नाही का बोलता येणार? आधी त्यांना घेऊन या बरं. नाही मा, पाहुणे गेलेत. पाहुणे गेले? हां म्हणजे ऍक्च्युली काय झालं मा की जेवणाला खूप उशीर झाला, त्यामुळे आम्हाला वाटलं की तुम्ही ठीक आहे. आम्ही ते गिफ्ट आणून ठेवले त्यांच्यासाठी. आमच्या वतीनं द्या त्यांना. नाही तसं नाही मा, तुम्हीच या तुम्ही.